क्रिकेट विश्वात असा एक भूकंप झालाय, की सगळे थक्क झाले. क्रिकेट हा सर्वोच्च आवडीचा खेळ असतो. पण त्याच क्रिकेटमध्ये जेव्हा मॅच फिक्सिंग सारखा घाणेरडा प्रकार होतो, तेव्हा क्रिकेट प्रेमींना फार वाईट वाटतं. आणि यावेळी असंच काही प्रकरण थेट वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये घडलं. ICCIने 3 जणांवर थेट कारवाई केली आणि त्या तिघांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये एक खेळाडू, एक टीम अधिकारी आणि एक संघाचा मालक यांचा समावेश आहे. यात मॅच फिक्सिंग, इतरांना भ्रष्टाचारात ओढणं आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न हे प्रकार उघड झाले. तर बघूया कारवाई झालेली नेमकी 3 जण कोण आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. बीम 10 लीग 2023 ते 24 दरम्यान झालेल्या कथित मॅचमध्ये फिक्सिंग प्रकरणात वेस्ट इंडिजचा खेळाडू जिवॉर्न सिल्ससह तिघांना निलंबित केले. बीम हे बार्बाडोसचं टोपणनाव असून बार्बाडोस हा कॅरिबियन बेटावरचा एक छोटासा क्रिकेट वेडा देश आहे. या देशातील सगळ्यात मोठी T20 लीग म्हणजे बीम 10. वेस्ट इंडिजमध्ये या लीगला खूप महत्त्वाचं मानलंय. IPL जसं आपल्यासाठी असतं तसंच बीम 10 लीग ही त्यांच्यासाठी असतं. या लीगमध्ये स्थानिक वेस्ट इंडिज खेळाडू खेळतात आणि सोबतच काही आंतरराष्ट्रीय खेळाडूही असतात. 2023-24 ला लीग सुरळीत सुरू होती. प्रेक्षक स्टेडियममध्ये उत्साहात सामने रंगताना बघत होते. खेळाडू मैदानावर घाम गाळत मेहनतीने खेळत होते. मैदानावर जे दिसत होतं त्यापेक्षा खूप वेगळं असं काहीतरी मैदानाबाहेर शिजत होतं. आणि ते जेव्हा ICCच्या कानावर पडलं तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले. ICCI म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. हे क्रिकेटची सर्वोच्च संस्था आहे. पण ICC फक्त सामने आयोजित करत नाही, तर ICC कडे एक विशेष टीम असते, जी क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करते. या टीमला अँटी करप्शन युनिट म्हणजे ACU म्हणतात. या ACU मध्ये माजी पोलीस अधिकारी, इंटेलिजन्स एजन्सीतून आलेले तज्ज्ञ आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे अभ्यासक हे लोक सतत लक्ष ठेवत काम करतात. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार, सट्टेबाजीचे पॅटर्न, खेळाडूचं वर्तन त्या सगळ्या गोष्टीवर त्यांची नजर असते. आता बीम 10 लीग सुरू असताना ACU ला काहीतरी संशयास्पद वाटलं. काही सामन्यामध्ये अचानक खूप मोठ्या प्रमाणात एकाच बाजूने सट्टा लावला जात होता. हे बघून ACUच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि मग हळूहळू एक एक धागा उलगडत गेला. या प्रकरणात सगळ्यात आधी जिवोर्न सीलचं नाव समोर आलं. जिवोर्न सीलला विकेट घेण्याची क्षमता असून वेस्ट इंडिजसाठी त्यांनी याआधी काही आंतरराष्ट्रीय सामने खेळले. बीम 10 लीगमध्ये तो एका संघासाठी खेळत होता. तपासात असं समोर आलं की जिवोर्न सील्सला एका व्यक्तीने संपर्क केला. ती व्यक्ती त्याला म्हणाली, एका सामन्यात थोडी वेगळी कामगिरी कर, काही विकेट कमी घे, काही रन जास्त काढ आणि मी तुला चांगले पैसे देतो. सिल्सने या सर्वांची ICCIला माहिती दिली नाही. क्रिकेटमध्ये एक नियम असतो. ICCIच्या अँटी करप्शन कोडनुसार जर कोणी तुम्हाला फिक्सिंगची ऑफर दिली तर तुम्ही ताबडतोब ACUला कळवणं बंधनकारक असतं. पण जिओन सिल्सने ही माहिती ACUला दिलीच नाही. माहिती का दिली नाही हा प्रश्न आहे. त्याने या ऑफरला नकार दिला की होकार दिला याचा तपास अजून सुरू आहे. पण माहिती न देणे हे स्वतःच एक मोठा गुन्हा आहे. ICCच्या सांगण्यानुसार ट्रिवॉन ग्रिफिथ हे दुसरं नाव आहे. हा बीम 10 लीग मधील एक संघाचा अधिकारी होता. टीम अधिकारी म्हणजे संघाच्या आतल्या गोष्टी त्याला माहित असतात. कोण खेळाडू कशा स्थितीत आहे, कोणाला दुखापत झाली आहे, संघाची रणनीती काय, कोणत्या खेळाडूवर दबाव आणलाय, या सगळ्या माहितीमुळे टीम अधिकारी फिक्सिंगसाठी खूप उपयुक्त ठरतो. ICCIच्या तपासात असं दिसलं की ट्रिवॉन ग्रिफिथनेही त्याला मिळालेल्या संशयास्पद संपर्काची माहिती ACUला दिली नाही. एवढंच नाही, तपास जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांनी काही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असं ACUला वाटलं. त्यामध्ये मोबाईल मेसेज डिलीट करणं, काही लोकांशी संपर्क तोडणं, यामुळे त्याच्यावरचा संशय आणखी वाढत गेला आणि म्हणून ICCIने त्याच्यावरही कारवाई केली. आता या प्रकरणातलं सगळ्यात मोठं नाव आहे बीम 10 लीग मधील चित्रंजन राठोड. हा एका संघाचा मालक होता. संघाचा मालक म्हणजे तो संघावर पैसे लावतो, खेळाडूंना विकत घेतो आणि संघाच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा प्रभाव असतो. ICCIच्या तपासात असं समोर आलं, राठोड यांचा या फिक्सिंग प्रकरणाशी थेट संबंध असण्याची शक्यता आहे. ते फक्त मालक म्हणून बसलेले नव्हते, तर या प्रकरणात ते सक्रियपणे सहभागी असल्याचा संशय आहे. त्यांच्यावर असे आरोपही आहेत. मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करून खेळाडूंना पैशाची ऑफर देऊन भ्रष्टाचारात ओढण्याचा प्रयत्न केला आणि या तपासात पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असून हे तिसरे प्रकरण सगळ्यात गंभीर आहे. कारण जेव्हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा गुन्हे होण्याची शक्यता आणखी वाढते. गुन्हा करून तो लपवण्याचा प्रयत्न करणं त्याहूनही मोठी चुकी आहे. ICCIच्या अँटी करप्शन कोडनुसार 3 मुख्य आरोपी आहेत. त्यामध्ये पहिला आरोप हा आर्टिकल 2.11 म्हणजेच मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करून एखाद्या सामन्याचा निकाल जाणून-बुजून बदलण्याचा प्रयत्न करणं किंवा एखाद्या खेळातील घटना ठरवून घडवणं. हा क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा गुन्हा मानला जातो. यासाठी 5 वर्षाची बंदी आणि जास्तीत जास्त आजीवन बंदी शिक्षा असते. त्यामध्ये दुसरा आरोप हा आर्टिकल 2.4.2 म्हणजेच इतर खेळाडूंना भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त करणं, पैशाची ऑफर देणं, धमकी देणं किंवा कोणत्याही मार्गाने खेळाडूंना फिक्सिंगमध्ये ओढण्याचा प्रयत्न करणं. हाही खूप गंभीर गुन्हा आहे. कारण इथे एकटा व्यक्ती भ्रष्टाचार करत नसतो, तर त्यामध्ये दुसऱ्याला ओढत असतो. यामध्ये तिसरा आरोप आहे आर्टिकल 2.4.4 म्हणजेच तपासात अडथळा आणणं आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून तपासकर्त्यांशी खोटं बोलणं, महत्त्वाची माहिती लपवणं, मेसेज डिलीट करणं किंवा साक्षीदारावर दबाव आणणं, हे सगळं या आरोपाखाली येतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे ICCIच्या नियमानुसार जिवॉर्न सेल
ट्रेव्होन ग्रिफिथ यांनी त्यांना मिळालेल्या ऑफरची माहिती एसईओला वेळेवर दिली नाही. हे आर्टिकल 2.4.1चं उल्लंघन आहे. म्हणजेच हे फक्त फिक्सिंग करणं हाच गुन्हा नाही, तर माहिती न देणंही तितकाच गंभीर गुन्हा आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आणि सगळे पुरावे तपासल्यानंतर आयसीसीआयने 11 मार्च 2026 रोजी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये जिवॉन सेल्स, ट्रेव्होन ग्रिफिथ आणि चित्रंजन राठोड या तिघांनाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलंय. याचाच अर्थ हे तिघे आता क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ शकत नाही. थोडक्यात क्रिकेटचं मैदान त्यांच्यासाठी बंद झालं असून आयसीसीआयने त्यांना 14 दिवसांची मुदत दिली आहे. या 14 दिवसात त्यांना त्यांच्या विरोधातील आरोपावर लेखी स्पष्टीकरण द्यावं लागेल. जर त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक असेल तर निलंबन रद्द होऊ शकतं, पण जर नसेल तर यापुढे 5 वर्षाची बंदी, 10 वर्षाची बंदी किंवा थेट आजीवन बंदी यापैकी काहीही होऊ शकतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? 14 दिवसांच्या मुदतीनंतर जिवॉन सिल्स, ट्रेव्होन ग्रिफिथ आणि चित्रंजन राठोड या तिघांवर कारवाई होईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.